हॅलो. तर चला आज बनवूया उपवासाचा डोसा. तर इथे ना मी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे आणि भगरसुद्धा मी भिजवून ठेवली होती एक अर्धा तास अगोदर. तर तीसुद्धा इथे मी आहे ना टाकून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एक उकडलेला बटाटा. तर हे सर्व मिश्रण आहे ना आपल्याला एकजीव करून हे करायचं आहे, वाटून घ्यायचं आहे. बघा अशी पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला. खूप एकदम फाईन पेस्ट करायची ना, खूप मस्त याचे डोसे होतात आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात. ते अशा प्रकारे आहे ना मी हे वाटून घेणार आहे. त्याच्यामध्ये ना मी 2 बटाटे टाकले होते वाफवलेले, उकडलेले आणि थोडंसं साबुदाणा. पुन्हा एकदा तुम्हाला पेस्ट दाखवत आहे. तर अशा प्रकारे ना आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये ना थोडंसं राजगिराचं पीठ टाकणार आहे 2 चमचे आणि ते सुद्धा आहे ना कसं माहिती आहे, राजगिराचं पीठसुद्धा खूप टेस्टी लागतं, हेल्दी असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते वापरायलासुद्धा चांगलं असं क्रिस्पी डोसे होतात. इथे ना आता मी बॅटर आपलं बनवून झालेलं आहे. तर आता आपण खोबऱ्याची चटणी बनवूया. तर इथे आहे ना मी अख्खा एक नारळ घेतलेला आहे. तर मी ना ते खोबरं असं बारीक चिरून घेणार आहे. त्यामध्ये मी हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाण्याचं थोडंसं कूट, तुमच्याकडे शेंगदाणे कूट नसेल, शेंगदाणे असेल तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे टाका. त्याच्यानंतर जिरे, चवीपुरतं मीठ असं सगळं टाकून आहे ना ह्याचीसुद्धा एक चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. जसं लागेल तसं पाणी टाकून अशी छान चटणी बनवून घ्या. आता आपण ह्याला आहे ना थोडा तडका देऊ. त्याआधी ना आपण थोडीशी हिरवा ठेचा बनवूया. तर इथे मी कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे असं मी घेतलं आहे. तर ह्याचं मला आहे ना कढी बनवायची म्हणून मी इथे पहिलं आपण बटाट्याला फोडणी देऊया. त्यासाठी मी इथे बटाट्याचं जे हे केलं होतं ना त्याच्यासाठी हा हिरवा ठेचा टाकलेला आहे आणि नंतर त्यामध्ये टाकले आहेत हे उकडलेले बटाटे. तर आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे. तर मस्तपैकी आपण अशी भाजी आहे ना बनवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये बघा आता मी आहे ना बटाटे आपले छान फ्राय झाल्यावरती ह्यामध्ये मी टाकलं आहे शेंगदाण्याचं कूट. तर याला आहे ना थोडा वेळ दुसऱ्या गॅसवर ठेवते शिजायला. आता इथे मी ना डोसे बनवून घेत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता डोसे खूप छान आणि मस्त होतात. खूप टेस्टी लागतात हे डोसे आणि खायलासुद्धा खूप हे असतात, म्हणजे हेल्दीसुद्धा असतात. त्यांना उपवासामध्ये ना अगदी 2 डोसे जरी खाल्ले ना तरी खूप पोट भरून जातं. पण हे डोसे ना मी बनवले ना तर सगळेच खातात घरातले, म्हणून मला एवढं बॅटर तरी बनवावं लागतंच. तर इथे तुम्ही बघू शकता असे करत मी डोसे वगैरे सगळे बनवून घेणार आहे अशाच प्रकारे. मग तुम्ही ह्याला आहे ना तूप लावा वरून किंवा तेल लावा. आता इथे ना इशीला कोथिंबीर टाकलेला डोसा हवा होता म्हणून मी तिच्यासाठी कोथिंबीर टाकलेली आहे डोशावरती. तर तुम्ही असंसुद्धा टाकू शकता किंवा ह्यावर बटाट्याची भाजीसुद्धा टाकून अजून ह्याला फोल्ड करून खाऊ शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.